कालपासून या गरीबनगरचा इतिहास काही चवन्नी छाप IT सेलवाले सांगताना त्यात शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांचं नाव जोडतात। BMC 1985 नंतर शिवसेनेकडे आली तरी सुनील दत्तला वरूनच ताकद मिळत होती, हे लक्षात घ्या। केंद्र आणि राज्य असं डबल इंजिन सुनील दत्तच्या पाठीशी उभं होतं आणि ते त्याच्या पथ्यावर पडलं होतं। दुसरं काय तर सुनील दत्तशी बाळासाहेबांचे संबंध चांगले होते। बाळासाहेबांचे तर अख्ख्या इंडस्ट्रीशी संबंध चांगले होते। बाळासाहेबांनी संजय दत्तला बॉम्बस्फोट खटल्यात जामीन मिळण्यास हरकत घेतली नाही म्हणून त्या उपकाराची परतफेड करत सुनील दत्त पुढच्या म्हणजे 96च्या लोकसभेला उभे राहिले नाहीत असा एक प्रवाद आहे। 98ला देखील उभे राहिले नाहीत हे मुद्दाम बोललं जातं। मग हे दोन जे काही टर्म्स होत्या त्या सोडल्या तर मग 99ला का परत उभे राहिले? 2004ला का परत लढवली लोकसभा सुनील दत्तनी? उपकारांची परतफेड म्हणजे उपकारांची व्हॅलिडिटी संपली का? फक्त या 2 टर्मसाठी हा सौदा केला होता का बाळासाहेबांनी? स्वतःला शहाणे समजणाऱ्यांनो जरा सुनील दत्तचं आत्मचरित्र वाचा, त्यात उल्लेख आहे। या 2 टर्म ते का राजकारणातून लांब होते याची कारणं भलतीच होती, त्यावर समजून उमजून नंतर बोला। जो वाघ हायवेच्या पलीकडे त्या मातोश्री बंगल्यात राहत होता ना, त्याच्या दहशतीने हे गरीब नगरवाले लांडे वचकून होते। नाहीतर शेजारच्या खेरनगर मधल्या त्या गव्हर्नमेंट कॉलनी मधल्या शासकीय वसाहतींमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला इथं डोकं वर काढता आलं नसतं, वांद्रे पूर्वला उतरून आपल्या घरी जाता आलं नसतं। या भागात एकदा चक्कर मारा, तुम्ही मुंबईत राहत नाहीत मला माहिती आहे, कुठेतरी दुसरीकडे बसलायत आणि तिथून तुम्ही मुंबईचा इतिहास सांगताय आम्हाला। हा इतिहास समजून घ्या आणि मग कीबोर्ड बडवा खुशाल। चला, मी हे जे काय बोललो ते कोणाला खुपलं असेल तर थेट फोन करून विचारा मला, कुठे निरोप देऊ नका।